ऋषिकेश ट्रिपची तयारी. संध्याकाळची वेळ होती. आई लिव्हिंग रूम मध्ये बसून कपड्यांच्या घड्या घालत होती. एका बाजूला चिंकी आपल्या स्केचबुक मध्ये रंग भरत होती आणि दुसरीकडे गट्टू सोफ्यावरती पडून टीव्ही मध्ये रंगून गेला होता. स्क्रीनवर सुरू होता एक ट्रॅव्हल शो. डोंगरातल्या नद्या, टेंट कॅम्प फायर आणि राफ्टिंगचे सीन्स. हे पर्वतातलं आयुष्य किती मस्त असतं ना. हो, जेव्हा मी पर्वताचं चित्र काढते तेव्हा बऱ्याचदा विचार करते की तिथे जाणं किती एक्साइटिंग असेल ना. उंच पर्वत, गारगार वारं. आई त्यांचं बोलणं ऐकून हसत असते की तेवढ्यात दरवाजा उघडतो आणि बाबा ऑफिसहून घरी येतात. हातामध्ये ऑफिसची बॅग आणि डोळ्यांमध्ये थकलेली हलकेशी लकेर, पण चेहऱ्यावर असं काही स्माईल होतं जे काहीतरी एक्साइटिंग लपवत होतं. त्यांनी बॅग साईडला ठेवली आणि जोरदार स्ट्रेच करून म्हणाले, माझ्याकडे एक जोरदार खबर आहे. अरे वा, असं वाटतंय काहीतरी नवीन सरप्राईज. आज रात्री उशिरा पिक्चरला तर नाही जायचंय ना. अरे नाही, त्याहीपेक्षा जास्त एक्साइटिंग न्यूज आहे माझ्याकडे. असं वाटतंय की ऑफिस मध्ये 1-2 दिवसाची सुट्टी मिळालीये. तसंच काहीतरी समज. या वीकेंडला मला एक कॉन्फरन्स अटेंड करायची आहे देहरादूनला. आणि आम्ही घरी राहायचं. तोच तर ट्विस्ट आहे. विचार केला कॉन्फरन्स नंतर ऋषिकेशची एक छोटीशी फॅमिली ट्रिप करूया. अरे ऋषिकेश फक्त 40 किलोमीटर दूर आहे देहरादूनहून. वा, ऋषिकेश, लक्ष्मण झुला, गंगा आरती. मी त्रिवेणी घाटावर दिवा लावेन. आणि मी राफ्टिंग करेन, झिपलाईन सुद्धा. फुल ऍडव्हेंचर ट्रिप. बाबांच्या बोलण्याचा फक्त उशीर होता. सगळ्या घराचं वातावरण बदललं. डिनर टेबलवरती सुद्धा गट्टूचं इमॅजिनेशन राफ्टिंग मध्ये लागलं होतं आणि चिंकी तोच विचार करत होती की आरतीच्या दिवशी कुठला ड्रेस घालायचा. जेवणानंतर बाबा लॅपटॉप घेऊन तिकीट्सच्या बुकिंगसाठी जाऊन बसले. गट्टू आणि चिंकीची एक्साइटमेंट वाढतच चालली होती. तर मग करूयात फ्लाइट्स बुकिंग कन्फर्म. हो बाबा, जरा लवकर करा. विंडो सीट माझी असेल. नो वे, प्लेनचे व्ह्यू शॉट मला रेकॉर्ड करायचे आहेत व्लॉग साठी. अरे, आधी तिकीट तर बुक करा, मग सीट साठी भांडा. बाबांनी लॅपटॉप उघडला आणि ट्रॅव्हल वेबसाईट वरती सर्चेस सुरू झाले. फ्लाइट्स, टायमिंग, प्राइजेस. एक छोटीशी ट्रॅव्हल एजन्सी घराच्या लिव्हिंग रूम मध्ये बसली होती. बघा, अब सॅटर्डे मॉर्निंग 7:45 ची फ्लाइट आहे देहरादूनची आणि मंडे इव्हिनिंग परत. म्हणजे आपल्याला पूर्ण 2 दिवस मिळतील ऋषिकेश साठी. परफेक्ट. वा, मग मला माझा कॅमेरा तयार ठेवावा लागेल राफ्टिंगच्या पूर्ण फुटेज साठी. आणि मी त्रिवेणी घाटावर दिवा लावताना स्लोमो शूट करेन. मग मलाही पूजेसाठी नवीन कपडे काढावे लागतील. गंगा आरतीच्या वेळेस फोटो तर चांगले आले पाहिजे. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये त्याचा सीन सुरू होता. ट्रिपच्या फक्त डेट्स फायनल होत होत्या, पण गट्टू चिंकीच्या डोक्यात मात्र पूर्ण आयटिनरी बनलेली होती. झालं, फ्लाइट बुकिंग कन्फर्म. आता पुढची स्टेप हॉटेल बुकिंग. देहरादून मध्ये तर कॉन्फरन्सच्या जवळ, पण ऋषिकेश मध्ये घाटाच्या जवळ. गंगेच्या किनारी सकाळी उठून चहा प्यायचाय. वा आई, मलाही तोच चहा पाहिजे विथ सनराइज व्ह्यू. आणि मला विंडो सीट हवी विथ आलू पराठा व्ह्यू. थोड्याच वेळात हॉटेल सुद्धा बुक झालं. एक देहरादून मध्ये आणि एक ऋषिकेश मध्ये. दोन्ही घरासारख्या वाटणाऱ्या जागा. आणि संपूर्ण घर एक ट्रॅव्हल मोड मध्ये आलं होतं. बस, आता उद्यापासून पॅकिंग सुरू. पॅकिंगची चेकलिस्ट मी बनवेन. ॲडव्हेंचर बिगिन्स. गट्टू आणि चिंकीसाठी ही फक्त ट्रिपच नव्हती. हा एक ड्रीम प्रोजेक्ट बनला होता, ज्यात इमॅजिनेशन, प्लॅनिंग आणि थोडासा ड्रामा सगळंच होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू आणि चिंकीने ना नाश्ता नीट केला ना टीव्ही पाहिला. त्यांचा फुल फोकस आता फक्त एकाच मिशनवर होता, ऋषिकेश ट्रिप मोड. आधी ट्रिप चेकलिस्ट बनवूया. विदाउट लिस्ट पॅकिंग बिकम्स पॅनिकिंग. हो, कॅप्टन चिंकीची ऑर्डर आहे तर पाळावीच लागणार. जेव्हा तू टूथपेस्ट विसरशील तेव्हा नाही सांगायचं की वॉर्निंग नाही दिली. चिंकीने एक मोठं हेडिंग लिहिलं, ऋषिकेश ट्रॅव्हल चेकलिस्ट, आणि खाली लिहू लागली क्लोथ्स, टॉवेल, टूथब्रश. दुसरीकडे गट्टू एक वेगळीच लिस्ट बनवत होता.
चिप्स, कॉमिक बुक, गॉगल. कामाच्या गोष्टी कमी आणि मस्तीच्या गोष्टी जास्त. दोघांच्या लिस्ट वेगळ्या होत्या, पण टार्गेट मात्र एकच, परफेक्ट तयारी. प्रत्येक आयटमच्या समोर बनवला एक टिक बॉक्स आणि एक कॉलम बनवला आईसाठी, आईची लिस्ट. मग माझी चेकलिस्ट झाली. तुझं तर सगळ्यात महत्वाचं आहे. पूजेचं सामान तुलाच घ्यायचंय. मग लिही ताट, तांदूळ, नारळ, कापूर, दिवा आणि गंगाजलाची बाटली. आणि हो, धूप आणि प्रसाद विसरू नको. एकीकडे गट्टू लिहित होता स्नॅक्स आणि सेल्फी स्टिक. दुसरीकडे चिंकी पूजा साहित्याच्या समोर टिक मार्क करत होती. लिस्ट तर बनत होती, पण त्यात मस्ती सुद्धा मिक्स होती. मी माझी स्केचबुक सुद्धा घेईन. गंगेच्या किनारी बसून निसर्ग चित्र काढेन. आणि मी माझा ट्रायपॉड घेणार आहे. यावेळेस व्लॉग मध्ये प्रॉपर शॉट्स हवेत. चेकलिस्ट फक्त प्लॅनिंगचं टूल नव्हतं, त्यात गट्टू चिंकीची स्वप्नही जोडलेली होती. जशी जशी लिस्ट वाढत गेली, त्यांच्या ट्रिपचं चित्र अजूनच क्लिअर होऊ लागलं. दुपारी शॉपिंगची वेळ आली. ऊन जरा जास्त होतं, पण एक्साइटमेंट आणि लिस्ट दोन्ही लांब होती. आईने गट्टू आणि चिंकीला बोलावलं. चला मुलांनो, ऋषिकेशसाठी आपल्याला महत्वाचं सामान आणायचंय. आई, तू लिस्ट बनवलीस ना? आम्ही पॅकिंग चेकलिस्ट तर बनवली होती. हो, ही आहे आईची चेकलिस्ट. सनस्क्रीन, रिफिल बॉटल्स, मस्क्युटो पॅच, हँडवॉश, सॅशेज आणि सगळ्यात महत्वाचं पूजेचं सामान. तिघेही निघाले लोकल मार्केटकडे. आई, हे उदबत्तीचं दुकान बघ. इथून घेऊया? हो, मला कापूर, रोली, तांदूळ, धूप आणि दिवा सुद्धा घ्यायचाय. आणि एक लहान थाळी पूजेसाठी. आणि एक छानसा दिवा, जो मी त्रिवेणी घाटावर जाऊन दिवा लावेन. पूजेच्या साहित्यानंतर जाऊयात पुढच्या स्टॉलवर, जिथे ट्रॅव्हल आयटम्स मिळतात. बॉटल, सकेज, सॅनिटायझर, टिश्यूज, सनस्क्रीन, सगळं काही चेकलिस्टवर टिक होत गेलं. हे तर स्प्रे गन सारखं दिसतंय. अजून एक घेऊ का? एक एक्स्ट्रा घे, पण दर 10 मिनिटांनी स्प्रे नाही करायचं. आई, ही कोलॅप्सिबल बाटली घेऊ? हलकी पण आहे आणि स्टायलिश सुद्धा. प्रवासात स्टाईल पेक्षा कन्व्हिनियन्स महत्वाचा, पण ही अच्छी आहे, घे. बाबांसाठी काही घेऊया का? हो, आणि एक एक्स्ट्रा फेस टॉवेल आणि छोटा पाऊच. त्यांचं सगळं फोन चार्जरचं सामान त्याच्यात बसेल. शॉपिंगचं काम तर पूर्ण झालं होतं, पण अजून पॅकिंगचं काम बाकी होतं. संध्याकाळी घरी परतल्यावर दोन्ही मुलांचं मिशन होतं परफेक्ट पॅकिंग. मी माझे आवडते 6 टी शर्ट घेतोय, सगळे ग्राफिक प्रिंट वाले. अरे, तू मॅचिंग सॉक्स सुद्धा टाक, नाहीतर फोटोशूट मध्ये सगळं मिसमॅच दिसेल. गट्टूचं पॅकिंग स्टाईल जरा फ्री स्टाईल होतं. एकीकडे कॉमिक्स तर दुसरीकडे चिप्स, मध्ये ट्रॅव्हल. तुझी बॅग बघून असं वाटतंय की पिकनिक आणि स्लीप ओव्हर एकाच वेळेस होतोय. हे बघ, फोल्डिंगचं टेक्निक. जागाही वाचेल, कपडे सुद्धा आणि क्रीज सुद्धा. वा, आता सगळे कपडे नीट बसतील ह्या जागेमध्ये. थोड्याच वेळामध्ये दोघांच्या बॅग्स रेडी होत्या, नीट, कॉम्पॅक्ट आणि चेकलिस्ट अप्रूव्ड. दुसरीकडे आईने अगोदरच सगळं सामान पॅक केलं होतं. रात्री बाबा ऑफिसहून परत येतात आणि लिव्हिंग रूमचा नजारा पाहून थांबतात. अरे वा, पॅकिंग, चेकलिस्ट आणि शॉपिंग सगळं झालं. सर, मिशन पूर्ण. तुमचं कॉन्फरन्सचं काम उद्या असेल, म्हणून ट्रिपची सगळी तयारी आम्ही आजच केली. असं वाटतंय की गट्टू चिंकीच ह्या वेळेसच्या ट्रिपचे प्लॅनर्स झालेत. कॉन्फरन्स माझी आहे, पण सगळ्यात जास्त काम तुम्ही केलंय. घरी आता एक्साइटमेंटची लेवल नेक्स्ट लेवलला होती. बॅग्स तयार होत्या, मन तयार होतं आणि एक छोटीशी फॅमिली ट्रिप आता एक मोठी आठवण बनणार होती.